किती भारी. तुझं पाग घेतला ना त्याने, मी त्याला ओरडणारच आहे आता. ओरडू ना मी त्याला. तेच बसले डोक्यात. एक झपाटा देऊन मी त्याला पाठी. याला काय म्हणतात? युकुलेले. दोन स्पीकर ना. घ्या. एक पिशवी आहे. हा, त्याच्यात तेल आणि दूध आहे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. स्पॉट भेटत नाहीये कॅम्पिंग साठी. 2 मेंबर आमचे गेलेत खाली स्पॉट शोधायला. तोपर्यंत सगळेजण इथे विश्रांती करतात. झाडावर चढता आलं पाहिजे ना आम्हाला. हिला ह्यांना नाही येत झाडा चढता. स्पॉट वर पोहोचलेत आता ऑलमोस्ट. बाईक तिकडे खाली जात नाही. बट इथपर्यंत घेऊन आले त्यांनी. आता बाईक अडकली आहे. रिटर्न घेऊन जायचं अवघड आहे. सगळेजण एक बाईकला वापस घेऊन जाणार. रोजचं ट्रेन दिसतंय. कामगार जागा परफेक्ट आहे एकदम. ईश्वरी बनव तू राऊंड तिथे. आ जाओ काम करने. आम्ही एवढं टेंट लावलं इथे, पण सगळी दगड त्याच्या खाली.
परत सगळं उचलले. अरे हा किती मोठा दगड आहे. म्हणून लागतोय. ए बाई जगा चेंज करू. त्याचं एवढं मोठं दगड आहे. आता एवढं ते आपल्याला थोडंफार सगळीकडे दगड असतात, पण त्यातल्या त्यात भेटतात जागा आपण करू. ए मग जर असंच असेल तर मग इथं ही स्पॉट छान वाटतेय. हो ना सगळे हे बघा, दिस इज नाईस. तू तुझ्या शाळेत तिकडे तुझं फोटो इथं ना कोणत्या प्राण्याची अंडी आहेत मॅम? पक्ष्याची आहे, टेटवीची आहे. खूप सुंदर आहेत पण ती आर्मी कलर. कॅप्टननी बोलाय टाकून सगळं ते करू शकतो. त्याच्या आधी पण आहे ना कटिंग शॉपिंग थोड्या वेळाने करायची, नंतर तुम्ही करून द्या शॉपिंग सगळेजण. शॉपिंग मुलं करू शकतात ना. आता सगळ्यांनी पहिले कणस सोलायला घ्या, म्हणजे ते लवकर खाता येते सगळ्यांना नाश्त्यासाठी. सर्वांनी मस्त पैकी पटा ते ताटावरती सगळे दाणे काढा. घाई नका करू, दोन थांबा. मिनिटं गडबड नका करू. कोण कोण काय काय करू Decide करा. शकतं. भात करायचा पहिले आपल्याला. पहिले प्रिपरेशन तांदूळ भिजवून घे. नंतर कटिंगचं झाला काम आहे. भिजला. कटिंगचं काम आहे. कटिंग काय काय करायचंय ते कोण घेतं, एक दोन दोन, तीन तीन जणांच्या कटिंग cutting करू. सगळं काम व्यवस्थित होईल. 2 जण सरपण आणायला जातो. असं कब्जा केल्यासारखं वाटतंय. सगळीकडे पसरून ठेवलंय सामान. ही जागा आमची आहे, तरी आमचं टेंट अजून आम्हाला शिफ्ट करायचंय दुसरीकडे. अरे कुठे गेली जागा? हा तिथे. आम्ही आमचा टेंट एकदम व्यवस्थित लावलाय. सगळं आतमध्ये जसं की आमचं फेवरेट कलर ग्रीन कलर आहे. हो ग्रीन माझा सगळं आत सेटअप लावलाय असा. हे लावून ठेवायचं. मला भीती आहे सापात जाऊन बसेल असं. चलो आता एक खूप महत्वाची तिकडून 2 मुलं येत आहेत जी काहीतरी महत्वाचं सामान घेऊन येत आहेत जळण म्हणून. आम्ही इथं बॉनफायर साठी गेलं, बट मग त्यात अभिजित दादाने सांगितलं इथं नाही करू शकत. जर चुकून एखादी चिंगारी उडून आली इथं तर पेटेल सगळं. तिथे आम्ही नाईट स्नॅक्स आणलेला आहे. ते कटिंग चॉपिंग टीमला देऊन टाका अनानस. अँगल चांगला आहे म्हणे. त्याचा एक तरी अँगल चांगला आहे. तेरा क्या है? आमचा प्रेझेंटच खूप आहे. हो प्रेझेंट तुम्हाला हे होतं दिसतं. कमी पडे. मी सांगतो ना, हे हलकं फुलकं आहे का, ते मोठं आहे ना ते हे लहान आहे. लिटरली कसलं भारी वाटतंय. ते म्हणतात ना डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव, तसं डोंगराच्या कुशीत आमचं टेंट आहे. कसं भारी वाटतं. शांत पाणी आहे अगदी. दोन पातेल करता येईल. काय भात एकाच पातेल्यात करायचं. छान आहे. एक नंबर बेटा, सुंदर झालंय. धन्यवाद. खूप छान झालंय. बाजू खाई आधी याचं खाऊन घे. दे मी काय तुझा. रिव्ह्यू फूड रिव्ह्यू हे काय असते? जपान जाते पण कोरियाची हरकत नाही आहे. कोरियनच आहे. काय भारी काम केलंय. दे बारक्या दे ना. काय कसला स्टॉक ऐका मग ते स्मोकी फ्लेवरच यायला पाहिजे ना.
सगळं एका सोबत करणं प्रॅक्टिकल नाही. जो आपापला घ्या आपापल्या हातात आणि बसा. हा खा म्हणजे मग मी आता इथं पण तेच याला सगळी माती तिथं पण कोंब आता पण ते बाहेर माती लागली आहे. खरंच बाहेर माती लागली म्हटले. कांद्यासोबत खा. हे डबल कष्ट आहे ना. अरे राजा ते लाकडाचं लागले. शपथ खूप भारी. लाकडाचं लागले त्याने छान लागते. अभिषेक हळूच तुटतं ते. हे घे हे खा. आता गरम लागायला लागले. पनीर लागतोय बट पनीर लवकर शिजतं. गरम आहे गरम आहे गरम आहे गरम ऐको टाटा टाटा सलाम वालेकुम म्हणायचं. सलाम वालेकुम. वालेकुम आता मी थोड्या वेळाने सांगेल 10 मिनिटांनी ना, मग तिकडे पेटवायला द्या. बाहेर निघू नाही शकत बिबट्यामुळे. म्हणजे लिटरली लाईक फिरत असतात असे नाशिक. माझ्या मामाच्या घराच्या बाजूला मंदिर आहे, तिथं आम्हाला राहून दिलं नाही त्यांनी. म्हटलं आम्ही गावाच्या जवळ राहू थोडंसं. गावाच्या जवळ जर राहिलं तर बिबट्या येणार नाही आम्हाला वाटलं होतं. पण आम्ही मंदिराच्या साईडनी कुठंच राहून दिलं नाही ग्रामपंचायतवाली. तर आम्ही जाऊन 2 किलोमीटर लांब गेलो. तर तिथं गेल्यानंतर टेंट बांधले आणि आमच्या इथल्या एकाला होती की टेंटच्या इथं फिशिंग लाईनची दोरी माहिती आहे? ती फिशिंग लाईनची दोरी अशी लावून ठेवायचो आणि त्यात एक भांडं बांधायचो, त्यात दगड टाकायचो. म्हणजे ते वाजलं, ते कोणी क्रॉस केलं ना की ते भांडं वाजायचं. असं रात्री 3 वाजता 3 वेळा डिस्टर्ब झालो आम्ही. आमच्यातलं तर कोण जाणार नाही. 3दा बाहेर भांडं वाजलं. 3दा भांडं वाजलं. आम्हाला एकदा वाटलं की स्पॉटेड आहे ना वगैरे असं किंवा कोल्हा वगैरे, म्हणून पहिल्यांदा तो कोणी उघडलंच नाही. कोण जाणार आहे ना. दुसऱ्यांदा वाजलं बरं, काय ना काहीतरी झालं असं. 3rd टाइम फक्त खोलून बघितलं होतं. तो इथं होता, इथं टेंटचा दरवाजा तो इथं होता आणि आम्ही असं उघडून बघतो तो इथं होता. काउंटर होता, पेपर स्प्रे होता. मोस्ट ऑफ द पेपर स्प्रे आम्ही ठेवतो. पेपर स्प्रे मारला, टेंट मध्ये सगळ्यांचे गोळे लागले. आमचे पण लागले, त्याचे पण लागले बिबट्याचे. म्हणून आम्ही नाशिक साईडला कॅम्पिंग करताना भयंकर कॅम्पिंग अवघड आहे मग नाशिक. साफसफाई ऋषिकेशने रेंज पकडायला सेल्फी स्टिक लावली आहे. फोनवर बोलत आहे. छान झालं ना, खूप भारी. बिझी है अभी वो. मस्त आमच्या खिडकीतनं हा असा व्ह्यू दिसतोय चंदू मामा. काय झालं आता? पुरत नाही. अरे हो, कशी झोपायली एकदम मस्त. हो
झोपलेला. मी झोपलो होतो, कोणतरी उठवलं मला. अरे तुला उठतो यांनी कुठून आतमध्ये पाठवलं. हा आम्ही आता घाबरवणार होतो. मी तर फुल जागेच होतो. आम्हाला तिघींना पण झोप लागली. ते रुतायला लागलं की टूथपेस्ट भेटली आहे, चला. सगळ्यांनी आपापली कॉफी बनवली. ही मी नाही बनवली, आमची कॉफी अभिषेकनी बनवली आहे, माझी मी बनवली आहे आणि बाकी सगळ्यांसाठी इथे. ते मिक्सर जरुरी आहे काढायला. कसं पेणार म्हणजे मस्त वाटलं, बट पूर्ण आयलंड आमचं असलंच. मी गाडीतून त्या मुळ्या सगळ्या ना जागेवर खलास. एकदम गोड आहे. अरे अगं खा, एवढं काय विचारतात. तिने आजपर्यंत कधी खाल्लं? बिया असतील काढून टाक. मस्त आहे. मी तरी आपण खाते.